नमस्कार, कसे आहात सगळे. मी अबोली ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर जास्तीची बडबड न करता आज आपल्याला करायची किचनची साफसफाई आणि त्यामध्ये जातो खूप वेळ. सो जास्तीची बडबड नाही करत आणि थेट नेते किचनमध्ये, बोलवते मला ते बघा. सो चला पटकन करूया साफसफाई. चला तर मग आज पुन्हा एकदा लागूया किचनच्या कामाला, कारण हे काम घरातलं म्हणजे सगळ्यात मोठं काम असतं. आणि तुम्ही पाहू शकता इकडे माझा अस्ताव्यस्त असा पसारा आहे. तो का आहे तर तुम्हाला जर आठवत असेल, मी दिवाळीमध्ये नानकटाई केली होती दिवाळीच्या आधी, आणि इथे माझा ओव्हन होता. एकदा मी तुमच्याशी हा भाग म्हणजे मी कशा प्रकारे ऑर्गनाईज केलेला आहे तो शेअर केलेलाच होता मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या आहे. मला पटकन व्हिडिओ सापडला तर त्याचं पोस्टर किंवा म्हणजे थंबनेल किंवा लिंक मी देईलच तुम्हाला. बट त्यानंतर मग दिवाळीच्या वेळी मी तो ओव्हन काढला आणि तो ओव्हन माझा बऱ्यापैकी मोठा आहे. आणि त्यावर मी माझे जे डाळीचे वगैरे डबे असतात, जवळजवळ 17-18 डबे माझे डाळीचे त्यावर बसतात. आणि मग मला जास्त खाली वाकावं पण लागत नाही. मला स्पॉन्डिलिटीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मला असं ना खूप खाली डबे जमिनीवर एकदम असले की ते वाकायला खूप त्रास होतो. म्हणजे काही रोजचे डबे असले तर ते मी ओव्हन ठेवलं होतं OTG इकडे. तर आता मी इकडे तो आणून ठेवलेला आहे. तो हॉलमध्ये ठेवलेला होता कारण स्विचबोर्ड तिकडे जवळ आहे. आणि मग त्यानंतर नानकटाई झाली, मग केक वगैरे असं चालूच होतं काही ना काही. मग त्या दरम्यान झालं असं की इथे जे आहे ना ते भयानक पसारा झाला असा, कारण मी ते काय करू पण नव्हते शकत. इकडे तिकडे होऊन जायच्या मग वस्तू, जर त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज नाही केलं तर. आत्ता म्हटलं बस झालं आता हे पसारा, कारण कोणी आलं पटकन तर अतिशय घाण दिसतं ते. आपल्या मनालाही ते कुठेतरी असं वाटत राहतं की नाही यार, मग तो भाग आपला चांगला दिसत नाही किचनचा, असं सतत ते चालूच राहतं. ते पिठाच्या पिशव्या किंवा इतर काही तुम्ही पाहू शकता जे असं आहे ना. आत्ता सध्या मी थोडंसं ते इकडे तिकडे केलं होतं मला काढायचं म्हणून, आणि तो जो बॉक्स आहे ना त्यावर सगळं ठेवलेलं होतं मी. तर आता ते सगळं एकदाचं बाहेर काढून घेते आणि त्यानंतर मग सगळं पुसून वगैरे घेते. आत्ताच दिवाळी सगळ्या बरण्या वगैरे मी घासून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये सामान भरलं होतं. काही एक्स्ट्राचं सामान पण भरायचं आहेच. बट त्या बरण्यांचे फक्त झाकणं आता खराब झालेले आहेत. खराब मीन्स धूळ बसते माझ्या घरात, खूप प्रचंड धूळ येते. म्हणजे रोज काढली तरी तेवढीच धूळ निघेल अशी धूळ येते, कारण मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत आणि वरती आहे माझं एकदम लास्ट फ्लोअरला, त्यामुळे खूप धूळ येते भयानक. तर ते वगैरे स्वच्छ करून घेते. मध्यंतरी स्वराला काय झालं, म्हणजे स्वराचं उद्या परवा काहीतरी ॲन्युअल डे फंक्शन आहे. सो त्याच्यासाठी व्हाईट टॉप हवा होता. सो तिच्या पप्पांशी बोलणं चालू होतं मोबाईलवर की हा नाही चांगला, ते शोधत होते म्हणजे तिकडे मला फोटो पाठवत होते. सो ते चाललं होतं आमचं, आणि एक केकची ऑर्डर होती. सो ते सिलेक्शन चालू होतं मध्ये मध्ये मोबाईलचं. आणि होतं काय, काम करायला घेतलं आणि मोबाईल हातात आला की ते 5 मिनटाचं कधी अर्ध्या तासावर जातं ते काही कळत नाही. म्हणून शक्यतो टाळलं. पण हे काम पण महत्त्वाचं होतं स्वराचं आणि केकचं. सो ते पण मी फायनलाइज करत होते. एक डॉल केकची ऑर्डर होती. अँड मध्येच मला हे इथे पडलेलं एक हॅरी पॉटरचं म्युझिकल बॉक्स दिसला, जो स्वराला तिच्या मामाने दिला होता. सुंदर असा आवाज येतो, बट बघा तिने इकडेच पाडून दिला आहे. तुम्हाला त्याचा आवाज ऐकवते मी. मस्त आवाज येतो असा. आता जास्त वेळ नाही ऐकवत, नाही तर मग कॉपीराईट यायचा. हे सगळं जे आहे ना याची झाकणं व्यवस्थित ओल्या आणि सुक्या कापडाने पुसून घेते. OTG ठेवून देते तिथे. आणि शक्यतो माझं आत्ता मन चाललेलं आहे की खूप झाल्यात बरण्या ना, खूप झाल्या, 20-25 बरण्या आहेत तिथे, म्हणजे असं किचनच्या ओट्याखाली.
धान्याच्या कडधान्याच्या याच्या त्याच्या. तर मग OTG असाही मी जर इथं ठेवला तर तो यूज नाही करता येत, त्याला पूर्णपणे बाहेर काढावाच लागतो. तर जोपर्यंत त्याचा यूज नाही होते किंवा केक नाही करायचा आहे तर मी असं करते की एक साईडच्या ज्या बरण्या आहेत ना त्या OTGच्या आतमध्येच ठेवून देते. म्हणजे जवळजवळ 12-13 बरण्या तरी आतमध्ये जातील आणि थोडी जागा मग रिकामी होईल मला पुन्हा इकडे काहीतरी आणखी पसारा साचून ठेवायला. तर असं काहीतरी मॅनेजमेंट करते आता. शिवाय तुम्हाला सांगायचं माझा जो माईक आहे ना त्याची वायरसुद्धा खराब झाली, त्यामुळे तोही तसाच आता पडला आहे, तीही मागून घ्यायची मला. सो आता हे जे काही आहे ना ते तुम्ही पहा, मी करते पटापट याला झाडून पुसून सगळं काही घेणार आहे मी आणि मग मस्तपैकी प्रसन्न वाटेल जे व्यवस्थित ठेवल्यावर. चलो लगो काम को. तर हा सगळा पसारा आत्ता झालेला आहे सगळा आणि किराणा आणला होता तोही भरायचा आहे, बट अर्धा अर्धा शिल्लक आहे, त्यामुळे आता मी सॉर्ट आउट करते काय आहे ते काय नाही. या बाजूला ठेवला आहे ओव्हन. तर माझा विचार आहे की त्याला आता मी ॲक्च्युली माझ्या या हाताला होता तो लेफ्ट साईडला, पहिले तुम्हाला माहिती मी एक व्लॉग शेअर केला होता तुम्हाला त्याचा, आणि त्यानंतर आता या वेळेस मला वाटतं तिकडे सरकून ठेवावं. आणि दुसरी गोष्ट, हे जे डबे आहेत ना ते आरामात यामध्ये मावतात, तर म्हटलं एक्स्ट्राचं दुसरं काय ठेवण्यापेक्षा हे डबे डायरेक्ट यामध्ये स्टोअर करून टाकते, म्हणजे ओव्हनमध्येच ठेवायचं, लागेल तेव्हा उघडेल. आणि अशाही डाळी रोजच आपण नाही करत, सो इझिली मी त्या यामध्ये ठेवू शकते, ऑर्गनाईज करू शकते. सो याचा वापर मी आत्ता सध्या यासाठी करणार आहे, कारण सध्या काही केक वगैरे जास्तीचे केक करायचेच नाही असं रोज उठून, त्याच्यामुळे याचा वापर आता मला स्टोरेजसाठीच करावा लागणार आहे बहुतेक. सो वरचे पण डबे पाहू शकता, ते पण आता घेते साफ करायला आणि हे सगळं पण स्वच्छ करते आणि त्यानंतर मग मी लावते व्यवस्थित, मग तुम्हाला मध्ये भेटता आलं तर दाखवेल 1-2 क्लिप. बट आत्ता सध्यासाठी तर ब्रेक घेते तुमच्यापासून आणि हे सगळं आवरून घेते, म्हणजे कसं पटकन काम होईल माझं. छोट्या छोट्या बरण्यांचं किंवा कडधान्यांचं जे काही सेक्शन होतं ते मी ओव्हनमध्ये काही ठेवून आणि काही वरच्या साईडला ठेवून, म्हणजे ओव्हनमध्ये 12-13 जरी बरण्या बसल्यात त्यानंतरसुद्धा ओव्हनच्या वरतीसुद्धा बरण्या म्हणजे शिल्लक राहिल्या माझ्या कडधान्याच्या वगैरे ठेवायच्या किंवा बेसन पीठ वगैरे असतं, तर ते मी या साईडला म्हणजे माझ्या उजव्या हाताला ते मी अरेंज केलेलं आहे, ते तुम्हाला शेवटी दाखवतेच मी. आता मी गॅस सिलेंडरच्या या बाजूला इकडच्या ओट्याच्या खालच्या बाजूला आलेली आहे, म्हणजे तिकडे शिफ्ट केलेले, आणि तिकडे माझं मोठे मोठे डबे जे आहेत ना आपले हे प्लास्टिकचे निळ्या झाकणाचे ते आहेत, त्यामध्ये एक्स्ट्राचा किराणा, पिठाचा डब्बा वगैरे अशा काही गोष्टी आहेत. आणखी पण एक्स्ट्राचं जे काय आपल्याला भरपूर लागतं किचनमध्ये ते मिक्सर वगैरे, तर मिक्सरला आता या हाताला माझ्याकडे जागा झालेली आहे, तर तो मी तिकडे ठेवून देते. आणि सिलेंडरही पुढे काढून घेणार आहे. त्याच्या मागे ना ॲक्च्युली माझ्याकडे ना म्हणजे आपले हे कुरिअर पार्सलच्या ज्या काही बॉक्स असतात ना ते भरपूर झालेले आहेत, भरपूर पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या इतक्या आहेत ना, तर त्या आता मी बऱ्यापैकी तरी ना फेकून देणार आहे सरळ, कारण बस झालं. आपल्या बायकांना एक ही घाणेरडी सवय, खरं तर ॲक्च्युली त्या म्हणजे लागतात, त्या बऱ्याचदा आपल्याला यूज होता कचरा वगैरे टाकायला किंवा इतरही कोणत्या गोष्टीसाठी पटकन हाताशी पिशवी लागते, आणि म्हणून आपण ना त्या साचवतच जातो जसं काय आपल्याला कधी त्या मिळणारच नाहीत अशा साचवत जातो आपण. आणि हे खोके वगैरे तर जे चांगले आहेत ते मी ठेवणारच आहे, त्याचं काहीतरी होईल आर्ट अँड क्राफ्ट करायला. अरे हो, आर्ट अँड क्राफ्टवरून आठवलं की लवकरच तुमच्यासाठी एक छान असं आर्ट पीस मी घेऊन येणार आहे. आर्ट अँड क्राफ्ट करूया आपण, कारण मी जो रांगोळीचा साचा बनवला होता ना तो तुम्हाला प्रचंड आवडलेला आहे, त्याला सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत आपल्या व्हिडिओला. कोणी नसेल पाहिला, मिस झाला असेल तर तो रांगोळीचा साचा नक्की पहा, की आपण रेडीमेड रांगोळीचे साचे जे मिळतात त्यासारखाच घरी कसा बनवू शकतो. तर आणखी एक छानसा प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लवकरच. माझं चालू आहे अजून त्याची वस्तू जुळवाजुळव करणं, कुठून काय मिळतं आहे ते बघायचं, कारण आमच्या इथे जवळ दुकानं नाहीत आर्ट अँड क्राफ्टची, म्हणजे जे मला पाहिजे ते नाही आहेत. तर तो एक विषय होता तुम्हाला सांगायचा, तेही मी करणार आहे. आणि तुम्ही पाहताय
किती मेहनत लागते एक व्हिडिओ शूट करायला. तर प्लीज एक फ्रीमधलं सबस्क्राईबचं बटन दाबून द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर कराच. ओके, कमेंटसुद्धा करा. तर आता जो चांगले चांगले बॉक्स आहेत ते ठेवणार आहे आणि खराब फाटलेले तुटलेले आहेत ते कट करून टाकणार आहे. तर हा गॅसच्या शेजारी जो फिल्टरचा बॉक्स आहे ना, त्यामध्ये माझं काही एक्स्ट्राचं सामान आहे. ते अगदीच आपल्याला 1-2 वर्षांनी लागतं असं वालं सामान आहे. तर ते मी त्यामध्ये आता ठेवलं आहे आणि शक्यतो मी इथून त्याला शिफ्ट करणार आहे, इथं नाही ठेवणार. कारण ना इकडे मला लक्षात आलं की कॉकरोच होतात असे बॉक्समध्ये वगैरे. तर तो मी नंतर काढून टाकेल. आणि आता माझं त्या साईडचं पण झालं. तुम्ही इकडे पाहू शकता, ही माझी इकडची बाजू ओव्हनची. तर तीही आता छान अरेंज झाली. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जर पाहिलं तर कसं दिसत होतं. आणि माझं म्हणजे हीच अरेंजमेंट असते माझी नेहमी. मी मागे पण तुम्हाला दाखवली होती तेव्हापासून. नाहीतर मग खाली तरी बरण्या अशा रचून ठेवते. बट खाली अशा ठेवल्या ना मोकळ्या का ते मागे पुढे सरकून जातात आणि त्यांचं पूर्ण अलाइनमेंट बिघडून जाते. एकदम घाण वाटतं, ते पसारा वाटतो. सो आता हा जो एक्स्ट्राचं जे काय आहे ते सगळं पिशव्या वगैरे ज्या फेकायच्या त्या फेकते, ठेवायच्या त्या घडी घालून व्यवस्थित ठेवून देते आणि झाडून वगैरे पुसून घेते किचन वगैरे छान. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक आहेच, कारण आता मी दुपारी लागले होते ना, त्याच्यामुळे फार उशीर झाला. आणि एखादं काम मन लावून करायचं किंवा व्यवस्थित करायचं, कारण ही अशी साफसफाईची कामं एकदम डीप क्लिनिंगची आपण रोज नाही करत. मग जेव्हा करतोय तेव्हा तरी मग एकदम असं माझं तर म्हणणं असं, जेव्हा मी करेल ना तेव्हा मग एकदम डीपली क्लीन एकदम सगळं झालं पाहिजे. तर तशा प्रकारे सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे, तुम्ही पाहिलंच. सो आता ह्या कागदीच्या पिशव्या आहेत ना, त्या पण घडी घालून ठेवून देते. त्याही आपल्याला यूज होतात कोणत्या ना कोणत्या कामाला. चांगल्या चांगल्या पिशव्या एका मोठ्या पिशवीत ठेवून देते आणि बाकीचं जे काय आहे ते तुटलेलं फुटलेलं फाटलेलं सगळं फेकणार. सो हे होतं आजचं माझं किचन क्लिनिंग. दाखवते तुम्हाला खालचा जो पोर्शन आहे ना तो कसा झालेला आहे सध्यासाठी. तरी मी चेंजेस करत राहते, कधी इकडे कधी तिकडे, कधी हे मोठे डबे हे इकडे, म्हणजे तुम्हाला दाखवते. आत्तासाठी हे असं ठेवलेलं आहे. तरी वरती वरण्या आल्याच. मला वाटलं की तो राहील पार्ट शिल्लक दुसरं कशासाठी तरी, किंवा रिकामच असं छान वाटतं थोडंसं स्पेस असले तरी. पण यामध्ये बरण्या ठेवलेल्या आहेत जवळजवळ. हे पुढे 4 दिसत आहेत ना तुम्हाला, म्हणजे 3 लाईन्स झालेल्या आहेत. 12 एक बरण्या आणि छोट्या पण आहेत, त्याच्यामुळे 15 एक बरण्या ॲक्च्युली याच्यामध्ये राहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर वरती थोड्या आलेल्या आहेत, त्या उंच आल्या, त्याच्या मागे 2 लेअर आहेत. हे पोहे वगैरे मी काढलेत. मला चिवडा म्हणजे करायचं आहे, त्यासाठी करेल तर करेल, नाही तर परत ठेवून देईल. मिक्सरला जागा झाली, कारण मिक्सर या बाजूला पडायचं असं इकडे. मी वरती किचनवर ठेवत नाही मिक्सर, कारण तो रोज मला सारखाच नाही लागत त्याच्यामुळे. आणि बाकी मग हे एक्स्ट्राचे बॉक्स आहेत थोडंसं उंचवटासाठी, ते ठेवतेच मी. ते 3 डबे वगैरे आता मी डिटेल नाही देत बसत तुम्हाला, बस हे असं ठेवलेलं आहे. आणि या बाजूचे डबे आहेत ते या प्रकारे ठेवले आहेत. बॅक साईडला कुकर वगैरे आहे. तर असं आहे. आणि इकडे भांड्यांची माझी मांडणी असते. सो आत्तासाठी एवढंच दाखवते. वरचा जो पोर्शन आहे, कारण आता खालचं साफ केलं तर थोडंफार म्हणजे घासायचे भांडे होते किंवा डबे ते आलेले आहेत वरती, आणि वरती पसारा पडलेला आहे. तो मी तुम्हाला आत्ता दाखवणार नाही, कारण तो मी पार्ट 2 किचन क्लिनिंग पार्ट 2 मध्ये येणार आहे. आजच्यासाठी मी इथेच हा व्हिडिओ थांबवणार आहे. आणि त्यासोबतच मग सगळं असं चकाचक मस्त झालं ना, व्यवस्थित जेथे ज्याच्या जागी लावलं की तुम्हाला देणार आहे मी किचन टूर. माझं किचन इकडचं, म्हणजे तुम्ही बंगल्यातलं किचन माझं पाहिलं आहे ना, सुंदर छान असं माझं किचन आहे ते. तर पाहिलंच आहे तुम्ही. बट तरीही हे छोटंसं छानसं किचन मला व्यवस्थित करायचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला देणार आहे माझी मी किचन टूर, छोटंसं साधेसं किचनची टूर. ओके, तर तीही पाहायला विसरू नका. ती पाहायची असेल तर काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. दमले. आणि असं होतं की ज्या दिवशी मी जास्तीची कामं काढते ना, आता हे किचन क्लिनिंग वगैरे, त्या दिवशी आमच्याकडे नॉनव्हेज बनवायचा बेत असतो. सो दुपारी मिस्टर आले, चिकन देऊन गेले. तर आता लागते कामाला. वरचं थोडंसं सरफेस आवरून घेते आता, म्हणजे नेहमीप्रमाणे आपला रोजचं. आणि त्याच्यानंतर मग चिकन. ओके, तर चिकन तर मी बनवेल, मी खाईल. ओके, तर तुम्हाला करते टाटा बाय बाय, टेक केअर. तुम्ही पण स्वयंपाक बनवा. ब्लॉग पूर्ण पाहिला असेल तर थँक्यू, नसेल पाहिलं तर पुन्हा जाऊन पहा, आवडेल तुम्हाला. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय. भेटूया किचन पार्ट 2 मध्ये.